तर मित्रांनो आहे ना अळणी भात पण मागवलेला आहे. तुम्ही बघू शकतात गरमागरम आहे. कमेंट करेल की तुम्ही पापलेट फ्राय थाळी खाऊ शकतात. पापलेट फ्राय थाळीमध्ये आपण बघितलं की सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे. तर मित्रांनो तुम्ही बघितला इकडे आपलं स्टार्टर आलेलंच आहे. चिकन 65 आणि प्रॉन्स पोळी वडा. तर मी टेस्ट करून सांगतो की याची टेस्ट कशी आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. लोह परळ लालबाग काळा चौकी करत आज आपण आलेलो आहे निगोडकरांचो आपल्या मालवण या रेस्टॉरंटला. म्हणजे त्यांची तिसरी शाखा ही काळा चौकी दत्ताराम लाड मार्ग दिग्विजय मिल चाळच्या समोर चालू झालेली आहे. आणि त्यांच्याकडे सी फूड तसंच मालवणी पदार्थ एकदम उत्तम ह्याच्यामध्ये मिळतात. तर संपूर्ण आजचा डिटेल व्हिडिओ होणार आहे आणि त्यांच्या नवीन ब्रांचमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे डिश बघायला मिळतात हे बघूया. तर चला, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी आलेलो आहे चिंचपोकळी स्टेशनला आणि इथून आता आपण जायचं आहे काळा चौकी येथे. तर सांगतो काळा चौकीला आपण का चाललोय. चिंचपोकळी स्टेशनवरनं आलात ना तर चिंतामणी जिकडे बसतो सभा मंडपात, तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. तर मित्रांनो, सरळ आपण चिंतामणीच्या गल्लीतून आलो तर आपल्याला ना दिग्विजय मिल चाळ आणि आपल्याला दत्ताराम लाड मार्ग हा बघायला मिळेल. तिथून सरळ तुम्हाला यायचं आहे आणि ते आपण समोरच बघितलं तर आपल्याला निगुडकरांचं आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंट आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. जिभेवर रेंगाळणार मालवणची चव. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ बघायला मिळतात. आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं त्यांनी इंटेरियर केलेलं आहे. जुन्या काळची आपल्याला इकडे पितळेची भांडी बघायला मिळतात आहे. असं छोटंसं सूप वरवंटा वगैरे इथे बघायला मिळतो आहे, तुम्ही ते बघू शकतात. तसंच आपल्याला पाट आणि वरवंटा, तसंच इकडे त्यांनी सुपामध्ये खूप सुंदर असं हिवा मालवण आपलं तसं आणि निगुडकरांचं आपलं मालवण असं लिहिलेलं आहे. तर इथे पुढे तुम्ही आलात तर इकडेही आपल्याला अशी छोटी टोपली वगैरे बघायला मिळते. भातुकीचा हा सेट इथे बघायला मिळतो. तर आता आपण आलेलो आहे निगोडकरांचं आपलं मालवण ह्या काळा चौकीच्या ब्रांचमध्ये तिसरी शाखा चालू झालेली आहे. आणि सर तुमचं खूप खूप नमस्कार, कॉंग्रॅच्युलेशन आणि धन्यवाद. सर मी बघतोय की मालवणची अस्सल चव ही मुंबईकरांना देण्यासाठी आपली थर्ड ब्रांच सगळ्यांसाठी सज्ज आहे. तर असं काय आहे आपल्या जेवणामध्ये की मालवणची टेस्ट आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते. पहिली गोष्ट, हा लालबाग काळा चौकी परेल हा कोकणी लोकांचं इथे जास्त वास्तव्य आहे आणि त्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे निगुडकरांचं आपला मालवणा. त्यांची सर्वांची इच्छा होती की तुमची शाखा तिसरी शाखा आमच्या लोअर परेल लालबाग परेलमध्ये असायला पाहिजे. आणि योगायोगाने मला ही जागाही मिळाली आणि त्यांचं जे स्वप्न होतं की लालबागमध्ये निगुडकरांचं आपलं मालवणचं शाखा उद्घाटनाची मला संधी मिळाली आणि मी त्यांच्या सर्वांचं खूप आभारी आहे की त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं म्हणून मी तिसरी शाखा ओपन करण्याची मला संधी त्या लोकांनी इकडे मला करून दिली आणि मी त्या सर्वांचं मी आभारी आहे. सर आपले जे सबस्क्रायबर असतील आणि आपल्या रेस्टॉरंटला जर त्यांनी भेट दिली तर त्यांना तुम्ही काय रिकमेंड कराल की कोणती त्यांनी थाळी. पहिली गोष्ट, आपला मालवण की लोकांना मासे खायचे असतात आणि आम्ही मालवणीबरोबर आम्ही कोल्हापुरी टेस्ट दिले. तर त्याच्यावर तांबडा पांढरा रस्साही आम्ही त्यांच्यासोबत त्यांना देतानाही आवडत असतं. आणि आमची मटन एक्सक्लुझिव्ह थाळी आता आम्ही ती थाळ्या नवीन चालू केले आहे, मासे एक्सक्लुझिव्ह थाळी आम्ही चालू केले आहे की लोकांना एका थाळीमध्ये दोन्ही खाता येईल. या हिशोबाने आम्ही एक्सक्लुझिव्ह थाळी आम्ही निगुडकरांचं आपला मालवण एक्सक्लुझिव्ह आम्ही चालू केले. त्याच्यामध्ये लोकांना त्यांच्या आवडीनुसार ते घेऊ शकतात. आणि तसंच सर मी बघतोय अनेक रीलमध्ये की आपल्या हॉटेलमध्ये केळवण किंवा पार्टीज ऑर्गनाईज होते. तर केळवण वगैरे करायचं असेल तर कसं त्यांना म्हणजे एक दिवस अगोदर आम्हाला फक्त इंटिमेट करायला लागतं, सांगायला लागतं. मग त्या हिशोबाने आम्ही केळवणीची तयारी करतो. त्यांच्या टेबलावरती नवरा असेल किंवा नवरी असो फुलांचं डेकोरेशन असतं, त्यांची एंट्री असते साऊंडमध्ये त्या लोकांची. अंशवंत करायला आम्ही एक त्यांना ताई देतो जेणेकरून ती घरी केल्यासारखं केळवण म्हणजे सर्वसाधारण सांगायचं तात्पर्य आहे की त्यांना असं वाटायला की ते लोक रेस्टॉरंटमध्ये करतात आहे. ते लोक निगुडकरांचं आपला मालवण फॅमिली रेस्टॉरंटच्या घरात ते लोक केळवण करतात असं त्याला वाटायला पाहिजे आणि ही फील त्याला भेटायला पाहिजे. आणि आपलं समजून ज्या गोष्टी त्यांना देता येईल केळवणामध्ये जे का असायला पाहिजे त्या आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही तात्पर्य देत असतो. तर सर आपल्या रेस्टॉरंटचा टायमिंग काय असेल आणि सोमवार ते रविवार चालू असतं? आमचं 12 ते 4 असतं सकाळचं आणि संध्याकाळी 7 ते 12 असतं.
हे सोमवार ते रविवार चालू. हां, सोमवार ते रविवार चालू असतं. फक्त मंगळवारचं काळा चौकीचा रेस्टॉरंट मी बंद ठेवतो, कारण इथे सगळे लोक नॉनव्हेज मंगळवारचं खात नाही, त्याच्यामुळे आम्ही मंगळवारचं बंद ठेवतो. पण लोअरपराची शाखा आमची चालू असते. ओके. आणि जर कोण 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घेऊन येत असाल तर टू आपल्याला व्हीलरची इथे पार्किंग आहे, Parking आहे. 4 व्हीलरची आपण पार्कही लावून येऊ शकतो. लोक खूप तसेच करतात, ओके बाहेर गाड्या लावतात आणि चालत वॉकिंग येतात. येतात. आणि जर तुम्हाला लोअरपरेची जवळ ब्रांच भेटत असेल तर तिकडे हो, दोन्ही दोन्ही फॅसिलिटी, पार्किंग सुद्धा आहे आणि 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग सुद्धा तिकडे भेटतं. असं आणि तसंच आपल्याकडे एसी आणि नॉन एसीचे दोन्ही नाही, options आहेत. एसीच आमच्या तिन्ही पूर्ण रेस्टॉरंटला AC एसी फुल एअर. तर धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि उत्तम अशी माहिती सरांनी दिली. स्वामीचरणी हीच प्रार्थना करू की 3 ते 10 शाखा लवकरात लवकर हो, नक्की होती. ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण आहे ना किचनमध्ये आलेलो आहे आणि आपल्याला आहे ना हायजेनिक बघायला मिळत आहे, तुम्ही ते बघू शकतात. आणि आपण पापलेट बघतोय, तर पापलेट आहे ना फ्राय होणार आहे ना, पापलेट फ्राय होणार आहे, बघूया. तर मित्रांनो, इकडे बघतोय आपलं पापलेट आहे ना इकडे फ्राय होत आहे, तुम्ही ते बघू शकतात. साईज पण आहे ना मोठी साईज आहे पापलेटची. पण आतमध्ये बघितलं ना तर सगळ्या प्रकारचे मसाले आणि पूर्ण किचन याला हायजेनिक आहे, स्वच्छता आहे. आणि इकडे आपल्याला मटण शिजतं. तर मित्रांनो, आपल्यासमोर बघतोय पापलेट थाली आलेली आहे, तुम्ही ते बघू शकतात. पापलेट आहे, भात आहे, भाकऱ्या आहेत 2, परत इकडे सोलकढी आहे, जवळा आहे, शिवले आहेत आणि इकडे चटणी आहे, कांदा आणि लिंबू आहे. तर अशी तुम्हाला ही पापलेट थाली ते बघायला मिळते. तर मित्रांनो, आता मी मागवले आहे आपलं मालवण एक्सक्लुझिव्ह चिकन थाळी इथे आपल्याला बघायला मिळते आहे. तसंच तुम्ही इकडे बघाल तर आपल्याला आहे ना पापलेट थाळी बघायला मिळते आहे. पापलेटमध्ये तुम्ही पापलेट बघू शकता, पापलेट फ्राय आहे, 2 भाकऱ्या आहेत, भात आहे, रस्सा आहे, शिवले आहेत, जवळ आहे आणि सोलकढी आहे. तसंच तुम्ही इकडे बघितलं एक्सक्लुझिव्ह थाळीमध्ये आपल्याला वडे बघायला मिळाले आहेत, तसंच भात आहे, सोलकढी आहे. तर इथे पुढे बघेल तर रस्सा आहे, तांबडा पांढरा रस्सा आहे आणि इकडे आपल्याला ग्रेव्ही आणि सुक्यामध्ये पण बघायला मिळणार आहेत. आणि इकडे आपल्याला हे क्रॅब लॉलीपॉप बघायला मिळतील. तर मित्रांनो, आत्ता मी बघितलं डिश मागवलेली आहे आपलं मालवण स्पेशल चिकन थाळी. तसंच इकडे बघाल तर इकडे आपल्याला पापलेट थाळी बघायला मिळते आहे. तर आपल्याला चिकन थाळीमध्ये वडे बघायला मिळतात आहेत. तुम्ही इकडे भात बघू शकता, सोलकढी आहे, किमा आहे, तांबडा पांढरा रस्सा आहे, अळणी आहे. तसंच इकडे आपल्याला आहे ना क्रॅब लॉलीपॉप बघायला मिळतील. तसंच पुढे आला तर आपल्याला चिकन मसाला वगैरे असे सगळ्या तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला इकडे चिकन बघायला मिळेल आणि त्यासोबत त्यांना सोलकढी पण आहे. तसंच इकडे पुढे बघाल तर आपल्याला फ्रायमध्ये इकडे पापलेट, तसंच भात आहे, 2 भाकरे आहेत, इकडे आपल्याला रस्सा शिवल्या बघायला मिळतात आहे, जवळा आहे सुका, तसंच सोलकढी आहे आणि कांदा आणि लिंबू वगैरे चटणी पण आहे. अशा 2 थाळ्या आहेत. आणि जर तुम्ही ह्या हॉटेलला येत असाल तर नक्कीच मी रिकमेंड करेन की ह्या 2 थाळ्या तुम्ही टेस्ट केल्याच पाहिजे. आणि स्टार्टरमध्ये आहे ना चिकन 65, तसंच प्रॉन्स कोलीवाडा मी मागवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितला इकडे आपलं स्टार्टर आलेलंच आहे, चिकन 65 आणि प्रॉन्स कोलीवाडा. तर मी टेस्ट करून सांगतो की याची टेस्ट कशी आहे. चटणीबरोबर पण खातो, चटणीची पण टेस्ट सांगतो मी. एकदम कुरकुरीत आणि सॉफ्ट आहेत, चटणीची पण टेस्ट उत्तम आहे. मी आता प्रॉन्स कोळीवाडा खातो. उत्तम टेस्ट आहे प्रॉन्स कोळीवाड्याची आणि प्रॉन्स पण एकदम मोठे आहेत. तर मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन, जर तुम्ही आलात निगोडकरांचं आपल्या मालवण रेस्टॉरंटमध्ये आणि जर तुम्हाला काही स्टार्टर मागवत असेल तर नक्कीच तुम्ही हे स्टार्टर मागवू शकता.
तर मित्रांनो आता मी टेस्ट करून सांगतो आपलं मालवण स्पेशल चिकन थाळी कशी लागते आणि वड्यासोबत चिकन ट्राय करतो, तुम्हाला सांगतो की कशी टेस्ट लागते त्याची. एक नंबर. असे 3 प्रकारमध्ये तुम्हाला चिकन बघायला मिळतात. तसं आहे ते क्रॅब लॉलीपॉप पण आहे, सांगतो. कुरकुरीत आहे. तर आलात तर तुम्ही क्रॅब लॉलीपॉप पण ट्राय करू शकतात. तर आता पण दुसरी थाळी जी मागवली होती फ्राय पापलेट थाळी, तर तुम्ही बघू शकता ट्राय करतो. आणि त्याच्यासोबत सोबत आहे ना आपल्याला इकडे तांदळाची भाकर दिलेली आहे. तर पहिली भाकर शिवले आहेत, बघूया कशा लागतात. त्या ठिकाणी त्याला तिसऱ्या पण बोललं जातं. तर मसाला एक नंबर आहे, त्याच्यासोबत सुका जवळा पण आहे. मालवण म्हटलं तर मासे आलेच, आणि मासे म्हटलं तर निगुरकरांचं आपलं मालवणमध्ये तुम्हाला यावंच लागतंय. आता तुम्ही बघू शकतात पापलेट. कुरकुरीत आहे. पण संपूर्ण थाळी म्हणजे मसाला वगैरे सगळं उत्तम आहे. तर तुम्हाला मी नक्कीच रिकमेंड करेन की जर तुम्ही आलात आणि जर तुम्हाला मासे खायचे असेल तर नक्कीच तुम्ही पापलेट फ्राय थाळी ट्राय करू शकता. जर सी फूडमध्ये जर तुम्हाला आपलं मालवणमध्ये जर तुम्हाला सी फूड खायचं असेल आणि तेही आपल्या काळा चौकीमध्ये, तर तुम्हाला यायला पाहिजे निगुरकरांचं आपल्या मालवण या रेस्टॉरंटमध्ये. तर तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलात तर तुम्हाला मी सी फूडसाठी रिकमेंड करेन की तुम्ही पापलेट फ्राय थाळी खाऊ शकतात. पापलेट फ्राय थाळीमध्ये आपण बघितलं की सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे तांदळाची भाकर वगैरे बघायला मिळते. तसंच जर तुम्हाला आपलं मालवण चिकन स्पेशल थाळी खायची असेल तर चिकन थाळी मी तुम्हाला इकडे रिकमेंड करेन. चिकन जे लवर असते त्यांना चिकन खायचं असेल तर मालवणची जर तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल ना तर तुम्हाला इकडेच बघायला मिळेल. तर नक्कीच तुम्ही या रेस्टॉरंटला भेट देऊ शकता. तर मित्रांनो आहे ना अळणी भात पण मागवलेला आहे, तुम्ही बघू शकतात गरमागरम आहे. आणि टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला की अळणी भात कसा लागतो. टेस्ट तर एकदम चांगली आहे. तर आलात तर तुम्ही निगुरकरांचं आपल्या मालवण रेस्टॉरंटला नक्कीच तुम्ही अळणी भात ट्राय करू शकता. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आज आपण निगुरकरांचं आपलं मालवण यांच्या तिसऱ्या शाखेला म्हणजेच काळा चौकीच्या शाखेला भेट दिली आणि संपूर्ण पदार्थ स्टार्टर्स मील्स कोर्स हे उत्तम असे होते. तर मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन जर तुम्ही त्यांच्या रेस्टॉरंटला भेट दिलात तर नक्कीच तुम्ही हे स्टार्टर्स वगैरे मागू शकतात. व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.